नमस्कार प्रेक्षकांनो, बिग बॉसच्या या रिव्ह्यूच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। बघूया कालच्या एपिसोडमध्ये नेमकं काय झालंय, कोण नॉमिनेट झालं आणि कोणी किती राडा केला आणि कोण चुकलं। नॉमिनेशनमध्ये सर्वात आधी अंकिताने जान्हवीला दिलेलं कारण बिग बॉसला पण आवडलेलं नाही आणि ते खरं पण होतं। उगीच तुम्ही काहीतरी वेगळंच कारण देऊन अंकिताने चा गेम हा दुसऱ्याचा सपोर्टने चालतो हे तुम्ही बऱ्याचदा बघितलं आहे। अंकिताचा गेम हा दिसत नाहीये, तिचे निर्णय योग्य नसतात, गेममध्ये ती निर्णय घेताना देखील कमजोर वाटते। तिने दिलेलं कारण जे जान्हवीला होतं ते बिग बॉसलाही पटलं नाही, म्हणून बिग बॉसने ती फेरी रद्द केली। पण तुम्हाला असं वाटत नाहीये का बिग बॉसने आणि मेकर्सने जान्हवीला चांगलं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतोय मागच्या आठवड्यापासून? कारण याआधी कधीही बिग बॉस इंटरफेअर करताना दिसले नाही। संचालक आणि स्पर्धक काय गोंधळ घालायचं ते घालतील असा बिग बॉसचा पहिले स्टान्स होता, पण आता अचानक बिग बॉस खेळाडूंना वाचवायला लागले आहेत। त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना आवडलं नाही तर लगेच ते मध्ये सांगतात की तुम्ही योग्य कारण दिलेलं नाही, निकषांनुसार कारण द्या। परत पुढच्या फेऱ्या आल्या त्यावेळेस हे कारण नसलेले लोकांनाही नॉमिनेट झाले। नंतरच्या फेरीत जी काही माती झाली, बाप रे बाप, डोक्याला ताप झाला। एवढे कष्ट घेऊनही कुणी एकमेकांना वाचू शकत नव्हतं, कुणीच ते दिवा ठेवायला तयारही नव्हतं। वैभव, आर्या आणि अभिजित यामध्ये कोणीही तो दिवा ठेवण्यास असमर्थ ठरले, म्हणून त्यांना ते नॉमिनेट झाले। त्यानंतर धावपळीत एक चान्स वैभव आणि अभिजितला दिला, त्या देखील त्यांनी परत झटापटच केली, मी आलो तू आलं, आणि त्यांच्याकडे असलेले तिन्ही लोक नॉमिनेट झाले। त्यामुळे बिग बॉसने सरळ कॅप्टन सोडून सगळ्या घरालाच नॉमिनेट करेल अशी सूचना दिली। त्यानंतर अरबाजने निक्की आणि डीपीच्या भांडणात उडी घेतली। डीपी कारण देऊ शकले नाही, त्यामुळे अभिजित नॉमिनेट झाली नाही, ती देखील फेरी बिग बॉसने रद्द केली। त्यात घेणं देणं अरबाज कंदील लावायला त्या डीपीच्या आणि निक्कीच्या भांडणात गेला, फेरी रद्द झाली, बोर झालं, पण काय करणार, आपण पण बिग बॉस सारखा तीव्र निषेध व्यक्त करू, कारण यांनी फेऱ्या रद्द केल्या म्हणून। नंतर शेवटच्या फेरीत पण धक्काबुक्की झाली, निक्की आणि वर्षा उसगावकर यांच्यात झटापट सुरू होती, त्यात तो अरबाज परत आला, त्याला संचालक संग्रामने हुसकून दिला अक्षरशः, चल संचालक मी आहे, तू कशाला इथं आला, मला सांगितलंय तो मी टास्क करेल। लास्टला शेवटच्या फेरीत अभिजित आणि निक्की हे नॉमिनेट झाले। त्यानंतर जो घरात काही राडा सुरू झाला, प्रत्येकाला नॉमिनेशनमधून वाचायचं होतं, परंतु हळूहळू एक एक त्या नॉमिनेशनच्या याच्यामध्ये गेलं आणि ते नॉमिनेट झाले। हा झाला कालच्या नॉमिनेशनचा टास्क। आता प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतंय या आठवड्यात कमजोर कोण आहे? तर ते आहेत वैभव आणि आर्या। या दोघांपैकी एक जण घराचा निरोप घेईल। जर वोटिंग ट्रेंडनुसार बिग बॉसनं एखाद्याला घराच्या बाहेर काढलं तर बिग बॉसला आणि मेकर्सला वाटलं की हे दोघं ठेवून दुसरं कोणाला तरी बाहेर काढायचं तर तेही करू शकतात। ती देखील आपण अपडेट आपल्या चॅनलवरती लवकर देऊ, सर्वांच्या आधी आपण ती अपडेट देतो, कारण घनश्याम ज्या दिवशी संध्याकाळी गेला त्याच्या आत दुपारीच आपण अपडेट दिली होती की घनश्याम घराबाहेर गेलेले आहेत। मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही एकंदरीत बघत आहात, आधीच्या दिवशी देखील जो टास्क झाला पाण्यात फेकण्याचा, त्यात निक्कीला पाण्यात ढकलणं हे चुकीचं होतं। ठीक आहे, तिने काहीतरी पानचट किंवा एक बोरिंग रिझन दिलं, पावसात नाचताना तिच्या नाकाला त्रास होत नव्हता हे तुम्हाला देखील समजलं असेल, पण पाण्यात उतरायला तिला नाकाला त्रास होता। त्यानंतर तिला जे ढकलून दिलं त्याने तिचं एकच कारण होतं की संग्रामला पोक करायचं, त्याला काहीतरी डिवचायचं, त्याला चिडवायचं आणि त्याच्याकडनं कंटेंट ओढून घ्यायचा, पण त्यानं बऱ्याचशा वेळेस इग्नोर केलं। पण संग्राम देखील किती वेळ इग्नोर करणार, हळूहळू त्याला टास्कमध्ये बोलावंच लागेल। पण संग्रामचं पण एक दुतोंडी भूमिका दिसली, तुम्हाला दिसली की नाही माहीत नाही। जेव्हा भाऊच्या धक्क्यावर त्याची एंट्री झाली, त्यानं जे टॉप 5 दिले होते त्यात अभिजित, नंतर सूरज, निक्की, अरबाज आणि जान्हवी यांची नाव होते, पण तू पाण्यात ढकलताना निक्कीला ढकलून दिलं, अरबाजला ढकललं। बाकीच्या कंपॅरिझनमध्ये तुला जर ते टॉप 5 वाटतायत तर तू तिथं सरळ सरळ तुला जी भूमिका तुझी ज्या भाऊच्या धक्क्यावरती होती, त्या फळ्यावरती त्यांची फोटो लावण्याची, तीच भूमिका जर तू घरात घेतली असती तुला कोणी काही बोललं नसतं। तू ऑलरेडी नवीन आलेला आहे, परंतु त्या ठिकाणी तू दुटप्पी भूमिका घेतली। तुला आवडणारी जी बी टीम होती, जी बी टीम झुंड म्हणून राहते, ती कोणाच्या अगेन्स्ट झुंड म्हणून जाते। निक्की ही एकटी लढते, तू त्यांच्या अगेन्स्ट गेला आणि दुटप्पी आणि दुतोंडी भूमिका घेऊन तू त्यांनाच पाण्यात फेकलं ज्यांना तू भाऊच्या धक्क्यावरती टॉप 5 मध्ये बघितलं होतं। ती दुतोंडी भूमिका जर तुम्हाला पटली नसेल ते देखील कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा।
या व्हिडिओमध्ये इथेच थांबू. आज रात्री बघू नेमकं कॅप्टनची टास्कमध्ये पुढं काय होतं, त्याचा देखील आपण रिव्ह्यू लवकरात लवकर घेऊन येऊ. त्याआधी तुम्ही आपल्या रोकठोक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब आता लगेच करा. हा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा आणि जे बेल आयकॉन दिसतंय ते प्रेस करा. त्यामुळे घरातून कोण इव्हिक्ट झालंय हे सर्वात आधी तुम्हाला समजेल.